हे बहु असो या परी कीर्तित माते अवधारी एक विचरती चराचरी पंडुकुमरा मग आणिक ते अर्जुना साविया बहुवा जतना पंचप्राणा मना पाढाऊ घेऊन. महाराज आपला अध्याय 9वा चालू आहे. राजविद्या राजगुह्य योग. मागच्या 3 प्रवचनामध्ये आपण महात्मानस्तु पार्थम दैवी प्रकृतीमाश्रितः या श्लोकाचं जे विवेचन आहे ते विवेचन माऊलींनी ज्या ओव्यांमध्ये मांडलं आहे त्या ओव्यांपासून म्हणजे 13वा श्लोक 14वा श्लोक या श्लोकांचं आपण विश्लेषण विवेचन करतो आहे. पहिल्या वेळेला आपल्याला माऊलींनी सांगितलं की ज्याचं मन पवित्र आहे, जया ये चोखडे मानसी मी होऊन याचे क्षेत्र संन्यासी, अशा पवित्र मनामध्ये ज्या संतांच्याबद्दलची जी चर्चा चालली आहे, असे महात्म्य ज्यांच्याबद्दलची चर्चा चालली आहे की ज्याच्या मनामध्ये प्रत्यक्ष मी भगवंत क्षेत्र संन्यासी म्हणून राहतो, अशा महात्म्यांना संतांना जया भक्तीची येतुली प्राप्ती ते कैवल्या ते परवते सरमणती. प्रत्यक्ष देवपण प्राप्त असताना सुद्धा देवपणाला बाजूला लोटण्याचं जे महात्म्य काम करतात आणि भक्तीच्यासाठीच आपलं जीवन व्यतीत करतात. मी भक्त आहे आणि मला भक्तच राहू दे, भक्तीमध्येच मी रममाण होतो, या विचारांनी जे संत महात्मे आहेत त्यांच्याबद्दलचा आणखीन पुढचा आश्चर्यकारक भाव सांगताना माऊलींनी सांगितलं की त्यांच्या कीर्तनामुळे हे जे प्रायश्चित्ताचे जे काही व्यवसाय आहेत, जी मंदिरं आहेत, ज्या जागा आहेत, ते व्यवसाय नाशिले म्हणजे संपलेले आहेत. जे सगळं पाप निर्माण होत होतं तेच नष्ट झालं, ज्याच्यामुळे प्रायश्चित्ताची सगळी मंदिरं आपोआप ओस पडायला लागलेली आहेत. अशा प्रायश्चित्ताच्या जागा ओस पडायला लागलेल्या आहेत. उत्तमोत्तम पुण्यकर्म घडत असल्यामुळे आपोआप या यमसन्नाला अवकळ आलेली आहे, कारण अपघाती मृत्यू अपघाती विषय संपलेले आहेत. हा सगळा विषय आपल्या मागच्या प्रवचनामध्ये महाराज झालेला आहे. त्याचा पुढचा विषय आपल्या मागच्या प्रवचनामध्ये आपण मांडला. या महात्म्याबद्दलची उपमा देताना माऊलीने असं म्हटलं की सूर्य जैसे सोज्वळ परी तोही अस्तवे हे किडाळ, चंद्र संपूर्ण एखादे वेळले सदापुरते. सूर्य जर त्यांना म्हटलं तर तो सुद्धा म्हणजे उगवतो आणि मावळतो. ही आपली कल्पना पृथ्वीवरच्या लोकांची असली तरी वास्तविक पाहतात त्याला धरून हा विषय आहे की सूर्य उगवतो कधीतरी मावळतो, म्हणजे आपल्याला दिसत नाही. चंद्र हा कधीतरी पूर्ण वेळ आहे आणि मेघ उदार परी ओसरे म्हणून उपमेसी न पुरे. मेघ आहे, उदार आहे, सगळ्यांना भरभरून तो देतो, पण तो सुद्धा कधीतरी ओसरतो, त्यातलं पाणीसुद्धा संपतं. परंतु महात्म्यांबद्दलची उपमा देताना माऊली असं म्हणतात की हे महात्मे सूर्याप्रमाणे कधीही अस्ताला जात नाहीत, कधीही ते लोप पावत नाहीत. ते कायमस्वरूपी तेजवान कायमस्वरूपी या सृष्टीमध्ये असतात. चंद्रासारखे ते कधीही कलेकलेने कमी कमी होत जात नाहीत. ती कायमस्वरूपी पूर्ण आहेत, ते कधीही अपूर्ण नसतात. त्यांचे विचार, सद्विवेकाचे विचार हे कायमस्वरूपी, प्रत्येक विचार हा विवेकानेच पूर्ण असतो, त्यात कुठलाही कणाचाही अविवेक नसतो. हे विवेकाचे विचार, विवेकाचा हा सगळा विषय मी तुम्हाला पुढे घेणार आहे. आजच्या प्रवचनामध्ये तो आहे. आणि तिसरी उपमा दिली आहे मेघाची की मेघ हा बरसतो, त्याच्यात पाणी आहे तोपर्यंत बरसतो, नंतर तो उदार आहे, तो देऊन सगळं टाकतो, परंतु तो कधीतरी थांबतो. पण हे संत महात्म्य सातत्याने भक्ती करतात, भगवंताची भक्ती सातत्याने करतात, ती सातत्याने वाढवत जातात. याची ओवी मागे माऊलीने म्हटली आहे, मग वाढते नि प्रेमे माते भजती जे महात्मे परी दुजे पण मनोधर्मे शिवतले नाही. दुसरं त्यांना काहीही मनामध्ये येत नाही, केवळ माझंच चिंतन करायचं, माझंच कीर्तन करायचं, माझ्याबद्दलच बोलायचं आणि माझ्याबद्दलचेच प्रबंध जे विष्णू, त्याच्यानंतर असलेले राम, त्याच्यानंतर असलेले अवतार, ह्या सगळ्या अवतारांबद्दल बोलणारे जे प्रबंध आहेत त्याच्याबद्दलच चर्चा करायची आणि त्या सगळ्या नामघोषामध्ये आपलं आयुष्य व्यतीत करायचं. नामघोष कसा करायचा तर तो पराकोटीचा नामघोष व्हायला पाहिजे, परावाणीचा नामघोष व्हायला पाहिजे, देहाच्या पलीकडे जाऊन नामघोष व्हायला पाहिजे. हे सगळं मागच्या कीर्तनात आपण बघितलं. हे सगळं संत महात्म्यांच्या बद्दलचं आलेलं विश्लेषण विवेचन आहे. म्हणजे दुसरा कोणीतरी संत आहे त्याच्या बाबतीत हे विश्लेषण तपासून बघायचं म्हणून दिलेलं नाही.
तुमच्यासमोर जी साधू संत म्हणून जी कल्पना आहे, साधू म्हणजे जटा वाढलेल्या, वरती त्या बांधलेल्या, लांब दाढी वाढलेली, भगवे कपडे परिधान केलेला, त्रिपुंड लावलेला, वरती उभं गंध लावलेला, गळ्यात मोठ्या रुद्राक्षांच्या माळा असलेला, कमरेला ती कफनी गुंडाळलेला, हातामध्ये कमंडलू, दुसऱ्या हातामध्ये तो दंडक, असा असलेला तो तुमच्या दृष्टीने साधू. संत म्हटलं का तो पांढरा पेहराव, डोक्यावर तो फेटा, गळ्यामध्ये असलेल्या त्या माळा, तुळशीच्या माळा, हातामध्ये विणा, हातात चिपळ्या, अशा प्रकारचे संत ही तुमच्या मनातली चित्रकल्पना आहे, प्रतिमा कल्पना आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतोय तो विषय. या तुमच्या संतांच्या महात्म्यांच्या चित्रकल्पना किंवा प्रतिमा कल्पना या सगळ्या या विषयांच्या अनुषंगाने फोल आहेत. संत महात्म्याचे जे परिणाम दिलेले आहेत, परिमाण दिलेलं आहे, त्याच्यातनं जे निर्माण होतं ते पापाचे व्यवसाय नाश पावणारं असं त्यांच्या कीर्तनातून निर्माण होतं. ज्याचे प्रायश्चित्ताचे व्यवसाय नाश होऊन पाप नष्ट होतं असं कीर्तनातून घडतं, त्याला संत महात्म्य म्हणायचं. बघा काय काय विषय त्याच्यात आले. ज्याच्या मनामध्ये प्रत्यक्ष भगवंत आहे आणि जो भक्तीसाठीच आहे, स्वतःचं देवपण तो नाकारतो आहे, परिमाण आहे. एक आपण त्या गोष्टीला आपण म्हणू की तो क्रायटेरिया आहे. इंग्रजीमध्ये म्हटलं की संत म्हटलं का त्याचा क्रायटेरिया माऊलींनी मांडला आहे. जो तुमच्या डोळ्यासमोर चित्रकल्पनेतला क्रायटेरिया आहे, जी प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर आहे, ती साधू आणि संतांची वेगळी आहे आणि माऊलींनी मांडलेल्या महात्म्यांच्या साधू संतांच्या कल्पना वेगळ्या आहेत. पहिलं परिमाण असं आहे की तुमच्या मनामध्ये तो भगवंत क्षेत्रसन्यासी म्हणून राहतोय, त्याच ठिकाणी तुमच्या भक्तीची असलेली ही प्राप्ती तुम्हाला देवपण नाकारते, अशा प्रकारचा संत आहे. दुसऱ्या प्रकारचा त्यांचा परिणाम त्यांच्या भावनेतून, त्यांच्या कीर्तनातून जे निर्माण होणार आहे, ती प्रायश्चित्ताची दुकानं बंद करणार आहे. म्हणजे जी मंदिरं आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी द्यावं आणि पापाचं प्रायश्चित्त करावं, पाप निर्माणच होणार नाही, अशा पद्धतीचं कीर्तन आहे. नामघोष त्यांचा असा आहे की तो प्रत्यक्ष तुमचा वैखरी मध्यमा याच्या पलीकडे जाऊन, पराच्या पलीकडे जाऊन पश्चंतीमध्ये गेलेला आहे, देहाच्या पलीकडे जाऊन त्यांचा नामघोष आहे. हे कोणाच्या बाबतीत आहे, कोणत्या संताच्या बाबतीत आहे? असे संत आपल्याला बघायला मिळालेले आहेत का? हे संत जगापासून लांब आहेत. हे संत सगळे जगापासून स्वतःला अलिप्त ठेवतात, असे संत आहेत. मग जे कोणी असे आहेत की जे स्वतःला देव म्हणून तुम्हाला विकतात, देव म्हणून तुमच्यासमोर सादर होतात, देव म्हणून तुमची भक्ती करायला तुम्हाला प्रवृत्त करतात, ते सगळे ह्या क्रायटेरियामध्ये येत नाहीत. त्या परिमाणाच्या मध्ये जो संत बसत नाही त्याला माऊली संत म्हणत नाहीत. तुम्हाला याची कदाचित या गोष्टीची तुम्हाला निंदा वाटू शकेल, मी एखाद्या विषयी आकसाने बोलतोय असं वाटू शकत नाही. 3 प्रवचनांचा तुम्ही जर सारासार गर्भितार्थ लक्षात घेतला तर तुम्हाला असं समजेल की असा संत या पृथ्वीतलावर शोधणं दुरापास्त आहे. अफलातून विचार आहे तो तुम्ही नीट डोक्यात घ्या. पुढचा विचार आला आहे की त्यांनी करायचं आहे काय. हा कुंडलिनी योगाचा विषय इथे आलेला आहे. ओव्या मी वाचतो, तुम्हाला समजेल. बाहेरी यमनियमांची काठी लावली, आतू वज्रासनाची पाळी पन्नासिली, वरी प्राणायामाची मांडिली वाहती यंत्रे, तेथ उल्लाट शक्तीचे नि उजवडे, मन पवनाचे नि सुरवाडे, 17 पाणी आडे बळी आविले. तेव्हा प्रत्याहारे खाती केली, विकारांची सपिली बोहली, इंद्रिये बांधून आणली हृदयांतू. हे सगळं जे आहे ना, प्रत्यक्ष स्वतःच्या देहाला कुंडलिनी योगासाठी तयार करून, प्रत्यक्ष कुंडलिनी जागृत करून, संपूर्ण इंद्रिय या सृष्टीमधून, या संपूर्ण एहलोकातून वासनेसहित, लोभासहित, मनाच्या असलेल्या इच्छा आकांक्षासहित धरून बांधून देहाच्या आतमध्ये आणायचे. वाटतं तितकं सोपं हे नाही. हे फक्त ऐकायला सुंदर आहे,
पण प्रत्यक्ष कृतीत कुंडलिनी योग आणायला महाभयंकर आहे. तुम्ही म्हणाल की महाराज तुम्ही आम्हाला सांगताय, तुम्हाला तरी कधी ते समजलं आहे का, ते काय होतं ते? उलट विचार करणारी लोक नाहीत असं नाही, उलट विचार करणारेच जास्त आहेत आणि ते बरोबरही आहे. उपदेश करताना तुम्ही त्याचा अनुभव घेतला नसेल तर तुम्हाला उपदेश करण्याचा अधिकार नाही. पण गिरनारला जर तुम्ही गेलात, गुजरातमध्ये गिरनार पर्वत आहे, दत्ताचं स्थान आहे. श्री गुरुदत्तांच्या तिथे पादुका आहेत. त्या परिसरामध्ये एक स्थान आहे. या स्थानावरती कुंडलिनी योग कुठल्याही माणसामध्ये जागृत होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्याचा अनुभव मी घेतला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. हा कुंडलिनी योग याच्यामध्ये जो सांगितला आहे तो तुम्हाला शब्दार्थाने कळणार नाही, पण मी तुम्हाला त्याची कृती सांगतो. कृतीपेक्षा तुम्हाला त्याचा अनुभव सांगतो, म्हणजे तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली ते काय घडतं त्यावेळेला. आपल्याला ज्यावेळेला शॉक लागतो त्यावेळेला जो थरथर अंगामध्ये येते, आपल्याला करंट लागला की थर करून जो करंट आपल्या अंगातनं जातो, प्रवाहात जातो, काही क्षण जो प्रवाह शरीरातनं पास होतो, त्यावेळेला जी ती थरथर आहे, ती थरथर ज्यावेळेला तुम्ही त्या जागेवर बसता त्यावेळेला तुमच्या आपल्या गुदद्वाराच्या इथून, मध्यभागीच्या इथून, नाभीतून सरळ शरीरातून, मस्तकातून सूर्याच्या दिशेने तो करंट पास होतो. आणि त्याच्या ज्या वेव्ज आहेत, जशा समुद्राच्या लाटा येतात तशा लाटा त्या खालून आपल्या देहातून, मस्तकातून सूर्याच्या ज्या ठिकाणी सूर्य आहे त्या सूर्याच्या दिशेने त्या लाटा जातात. तो जो करंट जातो ना, त्या लाटा जातात ना, त्याला कुंडलिनी योग म्हणतात. आणि तो जो योग आहे तो त्या ठिकाणी तिथे तुम्हाला कोणालाही अनुभवायला मिळतो. ती जागा आहे. तो अनुभव घेतला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. त्या कुंडलिनी योगामध्ये जाण्यासाठी, ते सिद्ध होण्यासाठी म्हणून महत् कष्ट आहेत. ते आपल्याला शक्य नाही. मग आता या संत महात्म्यांच्याबद्दलचं आलेलं विवचन नक्की आहे कशासाठी? हे दुसऱ्यामध्ये ही परिमाण लावून किंवा हे क्रायटेरिया लावून शोधण्याचा विषय हा तुमचा वैचारिक मूर्खपणा आहे असं समजा. याच्या पद्धतीमध्ये आपलं देह, आपले विचार, आपली कृती तयार करायची ना, हा याचा विचार आहे. तुमच्या हृदयामध्ये क्षेत्रसन्यासी म्हणून भगवंत यावा याच्यासाठी विवेकाचे शुद्ध विचार. तर विवेकामध्ये सुद्धा शुद्धता असते. विचारांची शुद्धता म्हणजे विवेक. तसे विवेकाचे शुद्ध विचार, विवेकामध्ये सुद्धा उणीव आहे. फार विचित्र संकल्पना आहे पण हे सत्य आहे. विवेक कृतीतून दिसला पाहिजे. ज्ञानेश्वरी कृतीतून जगता आली पाहिजे. प्रत्येक वेळेला, प्रत्येक भूमिका करताना ज्ञानेश्वरी काय सांगते, विवेक काय सांगतो, शुद्ध विचार काय सांगतो, असं करून कृती करणं. आणि ते सातत्याने प्रत्येक कृतीतून, बोलण्यातून माझा शब्द ज्यावेळेला जाणार आहे त्या शब्दाला अत्यंत ज्ञानेश्वरीतल्या शुद्ध विचाराची, विवेकाच्या विचाराचीच जोड असली पाहिजे. एकही वाक्य, शब्द दंभ म्हणून, खोटा म्हणून, फसवणूक म्हणून, गरज नसताना म्हणून बोलता उपयोगी नाही. कानाने अविवेकी विचार ऐकता उपयोगी नाही. असा देह तयार करायचा आहे हो. असा देह तयार करायचा आहे. अशा प्रकारची भक्ती प्राप्त करायची. स्वप्राप्तीची ज्ञानेश्वरी आहे. हे दुसऱ्याला शोधण्याचे इथले हे नाही आहेत. तो डोक्यातनं विचार पहिले काढून टाका की मी संत शोधीन. इथे संत, इथे शोधायचं काही नाही आहे. इथे ज्ञानेश्वरी जगायची आहे. हे व्यक्तिगत आहे सगळा अभ्यास महाराज. तुम्हाला मी जे सांगतोय ना ते दुसऱ्यावर लादू नका. दुसरे संत, या जगमाजातमध्ये असलेली व्यक्ती, माणसं ते संत आहेत की नाही शोधण्यासाठी हा वापर नाहीच आहे हो महाराज. तुमच्यामध्ये असलेला भगवंत शोधण्यासाठीचा हा ज्ञानेश्वरीचा अट्टाहास आहे. तुम्हाला दुसरीकडे जायचंच नाही आहे कोणाच्या पाया पडायला. स्वतःहून स्वतःच्या पाया पडण्याची इच्छा निर्माण होणं ही ज्ञानेश्वरी आहे. फार सुंदर वाक्य आहे, पुन्हा सांगतो. स्वतःहून स्वतःच्या पाया पडण्याची इच्छा निर्माण होणं ही ज्ञानेश्वरी आहे. इतकं सुंदर विचार आहे.
हे संत महात्म्य आपल्याला बनायचं आहे, लोकांना नाही, लोकांसाठी नाही आहे. पुन्हा पुन्हा सांगतोय. याचा पुढचा जो टप्पा आहे ना महाराज, तो आणखीन गण आहे. जरा विचार सखोल आहे. कितपत तुमच्यापर्यंत पोचत आहेत मला माहीत नाही, पण मी प्रयत्न करतोय. तयावरी जैत रे जैत बनवणे ध्यानाचे निशाण वाजत दिसे तन्मयाचे झळकत एक छत्र पाठी समाधिक्रियेचा शेखा आत्मानुभव राज्य सुखा पट्टाभिषेकू देखा समरसे जाहला. जैत रे जैत, ज्या वेळेला हे सगळं तुमच्या आयुष्यात घडेल, हा जैत रे जैत नावाचा शब्द फार सुंदर आलेला आहे. या शब्दाचा, या सगळ्या गोष्टींचा अर्थ तुम्हाला समजणार नाही. अर्थ ज्ञानेश्वरीमध्ये वाचलात तरी कळणार नाही. कारण असं आहे, अनुभवशून्य शब्द, अनुभवशून्य अक्षर, अनुभवशून्य असलेल्या कोणत्याही काळ्या रेषा, ज्याला तुम्ही अक्षर म्हणता, तुमच्यासमोर जर एक चायनीज जर शब्द लिहिला तुम्हाला समजणार नाही, कारण त्याचा अनुभव तुमच्या मनाला नाही. जरी ते सफरचंद जर चायनीज भाषेत दिलं असलं तरी तुम्हाला ते कळणार नाही, कारण त्याची प्रतिमा तुमच्या डोक्यामध्ये सफरचंदाचा अनुभव देत नाही. नीट समजून घ्या. तसा ज्ञानेश्वरीतला हा भाग, ही अक्षरं तुम्हाला अनुभव देऊ शकत नाहीत. अनुभव शून्यता असल्यामुळे ही ओवी आणि शब्दार्थ अक्षरं तुम्हाला समजणार नाहीत. म्हणून मी कुंडलिनी योग तुम्हाला तुमच्या भाषेत सांगितलं. तो करंट पास होणं म्हणजे कुंडलिनी योग आहे. तो अनुभव ज्या वेळेला तुम्हाला येईल, ज्यावेळेला अशा प्रकारचा अनुभव तुमच्या देहातून तुम्हाला प्राप्त होईल, अशा प्रकारचा क्षेत्र संन्यासी असलेला भगवंत तुमच्या हृदयामध्ये येईल, अशा प्रकारच्या तुमच्या मुखातल्या वाणीने समोरच्यांची असलेली प्रायश्चित्ताची दुकानं बंद होतील, अशी वाणी तुमच्यातून निर्माण होईल. तुम्ही इतरांना पूर्ण वाटायला लागाल. तुमचा तुम्हाला विचार करण्याचा, बोलण्याचा, ऐकण्याचा आनंद यायला लागेल. ऐकण्याने नैराश्य येणं आणि ऐकण्याने आनंद येणं, कान तृप्त होणं. कायम विचार करताना, विचार मांडताना सद्विवेकाचा विचार मांडला जाईल. हा अट्टाहास जर तुमच्या मनामध्ये कायमस्वरूपी बसला, ती सवय लागली, म्हणजे ज्ञानेश्वरीतली ओवी अनुभवायला सुरुवात केली. असा अनुभव आल्यावर माऊलींचा शब्द आहे जैत रे जैत. त्यावेळेला तुम्ही म्हणाला, रे जिंकलो, रे जिंकलो, मी जिंकलो. मी माझ्या देहावरती संत महात्म्याचा पगडा पाडण्यासाठीचे लागलेले सगळे कष्ट माझ्या सार्थकी लागले. मी जिंकलो. हे की नाही मजा? कसा शब्द आहे जैत रे जैत. मी जिंकलो रे जिंकलो. हे म्हणण्याची पाळी, म्हणण्याची वेळ आपल्या मनावरती, आपल्या देहावरती तो जो आनंद आहे जिंकल्यानंतरचा. विचार करा, एखादी स्पर्धा, एखादा कुठलाही असलेला सामना जिंकल्यानंतरचा जो आनंद आहे, ती भावना आहे. काही क्षणाची, पण ती भावना आहे ना. दुसरं काय त्याच्यात? दुसरं विचार केला तर काहीच नाही, पण ती भावना आहे, ती एवढी मोठी भावना आहे, एवढी आनंददायी भावना आहे, मनाला प्रसन्न करणारी भावना आहे. मीच माझ्या याच्यामध्ये क्षेत्र संन्यासी म्हणून भगवंत आणून माझ्या भक्तीच्या ताकदीने मी कैवल्याला, देवपणाला नाकारलं आहे. मी समोरच्या व्यक्तींना सद्विवेकांशी बोलतो, सद्विवेक माझ्या मुखातनं जात आहेत, कानाने मी सद्विवेकाचे विचार ऐकतोय. अशा सगळ्या गोष्टींमध्ये माझा देह तयार झाला आहे आणि या देहामुळे मला जो आनंद प्राप्त होतोय तो म्हणतोय जिंकलो रे जिंकलो. असा देह मी तयार करू शकलो म्हणजे मी जिंकलो रे जिंकलो. आजच्या प्रवचनाचा हा जैत रे जैत शब्द लक्षात ठेवा. मजेशीर आहे, थोडंसं सखोल आहे, पण या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला मी यासाठी मांडतो आहे. सृष्टीमध्ये आल्यानंतर जगण्याची संकल्पना फक्त माऊलींनी सांगितली. जगावं कसं, देहामध्ये असलेल्या कर्माचं मूळ स्वरूप काय, आणि मी या सृष्टीमध्ये आल्यानंतर माझं कर्तव्य म्हणून मी काय करावं, आणि स्वतःच्या आत्मानुभवासाठी म्हणजे स्वतःच्या असलेल्या भगवंताच्या, माझ्या देहातील हृदयातील भगवंताच्या अस्तित्वाला स्पर्श करण्यासाठी
मी कशा पद्धतीने भक्ती करावी, कशा पद्धतीने मी चिंतन करावं, कशा पद्धतीने मी माझं मुखातलं बोलणं कानाने ऐकण्याचं, माझं आनंदाचं स्वारस्य असलेलं ज्याच्यात माझं मन रमेल असं भगवंत नामचिंतनाचं माझं स्वतःचं ऐकण्याचं, मनन करण्याचं काम कसं करावं, डोळ्यांनी कसं काय बघावं, या सगळ्या गोष्टींचा जो विचार आहे हा माऊलींनी तुम्हाला दिला आहे. आणि तो मी या प्रवचनातून तुमच्यासमोर जमेल तेवढा मांडायचा प्रयत्न करतो आहे. तेच ढोबळ मांडण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. या वस्तुस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टींचा अनुभव हा स्वतःच आहे का. ज्या वेळेला तुम्हाला अनुभव स्वतःला येईल ना, त्यावेळेला तुम्ही एकांतात आनंदात असाल. वाक्य काय तुम्हाला सांगितलं आजच्या प्रवचनातलं हे शेवटचं वाक्य नीट लक्षात ठेवा. तुम्ही एकांतात आनंदात असाल ज्या वेळेला तुम्हाला हे प्राप्त होईल. जिंकलो रे जिंकलो. तुम्ही एकटेच खुश असाल, तुम्हाला दुसऱ्याची गरजच नाही हो. नैराश्य शिवणारच नाही अंगाला तुमच्या. तुम्ही एकांतात ज्या वेळेला आनंद प्राप्त करा, जिंकलो रे जिंकलो म्हणून तुमचं मन तुम्हाला आनंदित करेल, त्या क्षणाला माऊलींच्या ज्ञानेश्वरीतला हा टप्पा तुम्हाला समजला असं म्हणता येईल. प्रवचन पुढे जाईल, विषय फार छान आहे, परंतु वेळेच्या मर्यादेमुळे थांबतो. पुढच्या प्रवचनात लवकरच भेटू. तोपर्यंत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.